अभिनेता सैफ अली खान पर हमला करने वाले बांग्लादेशी होने की बात सामने आते ही नई मुंबई के पुलिस एक्शन मोड में है। इस अभियान के तहत बांग्लादेशी नागरिकों के खिलाफ बड़े पैमाने पर कार्रवाई जारी है। हाल ही में बॉलीवुड फिल्म अभिनेता सैफ अली खान पर हुए जानलेवा हमले के बाद नई मुंबई में रह रहे अवैध बांग्लादेशी नागरिकों के खिलाफ पुलिस ने ऑल आउट बांग्लादेशी अभियान छेड़ा है। नई मुंबई में बड़ी संख्या में बांग्लादेशी घुसपैठिए रहते हैं जो झुग्गियों और अनधिकृत निर्माणों में शरण ले रहे हैं। फर्जी पैन कार्ड और आधार कार्ड का इस्तेमाल कर ये बांग्लादेशी बिना किसी डर के रहते आए हैं, लेकिन अब पुलिस ने एक महीने के भीतर 125 लोगों को गिरफ्तार किया। गिरफ्तारी के बाद पुलिस अब दस्तावेजों की जांच में जुटी है। अब तक 50 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। आपल्याकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये साधारणतः 21 डिसेंबरपासून महिन्याभरामध्ये आपल्याकडे साधारणतः 1000 इल्लीगल राहणारे असे संशयित बांगलादेशींना आपण व्हेरीफाय केलेलं आहे। त्यापैकी 125 लोक ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळालेले नाही आहेत त्यांना आपण 51 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त 300 साधारणतः लोकांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत ते संशयास्पद वाटल्यामुळे आपण त्यांनी जो मूळ जिल्हा क्लेम केलेला आहे, मोस्टली पश्चिम बंगालमधलेच जिल्हे क्लेम केलेले आहेत, तर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला पाठवलेले आहेत। त्यांचे व्हेरिफिकेशन रिपोर्ट्स जर नेगेटिव्ह आलेत तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांनाही अरेस्ट करणार आहोत। आता ज्या झोपडपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून यांच्यावर कारवाई काय, म्हणजे काय छापे वगैरे टाकण्याचं काम सुरू आहे? आपण अगदी दैनंदिन पद्धतीने आपण अनलाईक आफ्रिकन्स आपण नवी मुंबई एरियामध्ये जे मोठे मोठे धाडसत्र टाकले होते, 5 ते 6 धाडसत्र झाले होते 2 वर्षामध्ये, तसं न करता आपण रोज काही ना काही असं एक सातत्य मेंटेन करून या इल्लीगल बांगलादेशींवर कारवाई करतात।